आजी किंवा आईच्या हातची अशी झणझणीत टोमॅटोची चटणी तुम्ही कधी खाल्ली आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच जुन्या पद्धतीने ही रेसिपी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत स्किप न करता बघा. कढईमध्ये मस्त असं पोहे खाण्याचे 4 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलं. जिरं आणि मोहरी मस्त असं तडतडू दिलं. त्यानंतर मोठ्या साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतला होता, तो चांगला काळपट होईपर्यंत तेलात भाजून घेतला. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या, त्यासुद्धा 1 मिनिटासाठी तेलात मस्त अशा परतून घेतल्या. मस्त अशी मुठभर कोथिंबीर टाकली आणि 10 ते 12 पिकलेले लाल बुंद टमाटर बारीक कट करून घेतले होते, ते सुद्धा टाकून घेतले. त्यानंतर रात्रभर भिजत घातलेली ही हरभऱ्याची डाळ टाकली. हीच तर आहे आपल्या रेसिपीचं आजचं वेगळंपण. आपली आई किंवा आजी हरभऱ्याची डाळ कदाचित टोमॅटोची चटणीमध्ये खूपच मस्त लागत होती म्हणून टाकत असाव्यात. त्यानंतर बघा, मी लाल चटणी आणि मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा हळद अगोदर टाकून घेतली होती. हे सगळं मस्त मिक्स केलं आणि त्यानंतर 2 मिनिटं झाकण ठेवलं होतं. झाकण उघडलं, छान असं चमच्यानं प्रेस करत हे टोमॅटोची चटणी मिक्स करून घेतली. त्यानंतर एका जागी गोळा करून 4 ते 5 चमचे याच्यामध्ये शेंगादाण्याचा जाडसर कुटलेला कूट टाकला. परत एकदा झाकलं आणि नंतर 2 मिनिटांनी झाकण काढलं आणि सगळा शेंगादाण्याचा कूट या चटणीमध्ये मस्त असा मिक्स करून घेतला. बघा, झाली की नाही आपली झणझणी तशी आजी किंवा आईच्या हातची ही टोमॅटोची चटणीची रेसिपी. कशी वाटली रेसिपी? जाता जाता आवडली असेल तर लाईक सुद्धा करा. बाय.